दिवसाची सुरुवात येशूबरोबर. माझ्या घरी एक फ्रेम आहे मोठी आणि त्यामध्ये एक जंगलाचं चित्र आहे आणि त्या जंगलाच्या मधोमध एक कच्चा रस्ता पुढे जात आहे असं ते चित्र आहे आणि त्या चित्राच्या खाली लिहिलेलं आहे की जीसस इज द वे. प्रभू येशू ख्रिस्त हा मार्ग आहे. आणि जीवनामध्ये आपण जगत असताना आपल्यासमोर दोन रस्ते असतात. आम्ही कुठला निवडायचा आहे हे आम्हाला ठरवायचं आहे. ज्यावेळेस आम्ही कुठेतरी ट्रॅकिंगला जातो, कुठे फिरायला जातो, ज्यावेळेस परत येतो त्यावेळेस आपण एखादा चांगला रस्ता बघतो जो गुळगुळीत आहे, छान आहे आणि शॉर्टकट पण असेल असा आपण निवडण्याचा प्रयत्न करतो आपल्या जीवनामध्ये. मत्तई 7, मॅथ्यू चॅप्टर 7 ह्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त ह्या मार्गाविषयी सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की जो मार्ग अरुंद आहे, जो मार्ग छोटा आहे, त्यामधून जाणारे लोक खूप कमी आहेत. परंतु जो मार्ग खूप पसरट आहे, रुंद आहे, अशामधून जाणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. परंतु हा मार्ग जो आहे हा नाशाकडे जाणारा मार्ग आहे. ह्या रस्त्यावर अनेक लोभ आहेत, अनेक सुंदर गोष्टी आहेत ज्या क्षणिक आहेत, ज्या सैतानाने बनवलेल्या आहेत. परंतु आम्ही त्याकडे ॲट्रॅक्ट होतो, आम्ही त्याकडे खेचले जातो आणि तो मार्ग आम्हाला नाशाकडे घेऊन जातो. आम्हाला येशूचा मार्ग निवडायचा आहे. त्याच्या वचनाचा आणि त्याच्या शिष्यत्वाचा मार्ग आम्हाला निवडायचा आहे. पूर्वी पण एक आपण असंच बऱ्याच वेळेस आपण ते चित्र बघतो की नरकाकडे जाणारा मार्ग खूप मोठा आहे, तिकडे लोक सगळे आनंदाने नाचत आहेत, आजूबाजूला छान छान दुकानं आहेत आणि त्या ठिकाणी गर्दी आहे आणि असा मध्ये दरवाजा आहे आणि पलीकडे लोक अग्नीच्या भट्टीमध्ये पडत आहेत. आणि त्याच्याच बाजूला अजून एक चित्र असतं की ज्या ठिकाणी मार्ग खडतळ आहे, दगड आहे, काटे आहेत, परंतु त्यानंतर जो दरवाजा आहे पलीकडे सार्वकालिक जीवन आहे, सुंदर देवाचं राज्य आहे. आम्हाला आमच्या जीवनामध्ये कुठला मार्ग निवडायचा आहे? जेव्हा आम्ही जीवनाचा मार्ग निवडतो त्यावेळेस येशू आमच्याबरोबर चालतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मत्तई ह्याचा 7वा अध्याय आणि 13 आणि 14 वचन. गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 7 and verse 13 and 14. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. परंतु जीवनाकडे जाण्याचा मार्ग अरुंद व मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत. परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.